हिंदीच्या मुद्द्यावर आज ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यभर आंदोलन, सरकारच्या जीआरची करणार होळी. हिंदीच्या मुद्द्यावर आज मुंबईच्या आझाद मैदानावर देखील आंदोलन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सरकारच्या जीआरची करणार होळी. यानंतर उद्धव ठाकरेंची जाहीर सभाही पार पडणार. कल्याणमध्ये हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंची सेना आणि मनसे पुन्हा एकत्र. आज कल्याणमध्ये होणाऱ्या आंदोलनाची तयारी करण्यासाठी एकत्र बैठकीचं नियोजन. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीला उपस्थित. हिंदी भाषेला नाही तर सक्तीला विरोध, उद्धव ठाकरेंकडून पुन्हा स्पष्ट. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच हिंदी अनिवार्य करा म्हणून अहवाल स्वीकारला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. हिंदीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी विरोधाची भूमिका घेतली असली तरी अधिवेशनात दूध का दूध पाणी का पाणी होईल. मंत्री संजय राठोड यांचा ठाकरेंना सूचक इशारा. तर उद्धव ठाकरेंची भूमिका कायम सोयीस्कर, राठोड यांची टोलेबाजी. 5 जुलैच्या मोर्चाच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना भवनात मुंबईतील सर्व शाखा प्रमुखांसोबत बैठक घेणार. मोर्चा भव्य आणि यशस्वी व्हावा आणि मराठी माणसाची एकजूट दिसावी यासाठी उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना सूचना देणार. 5 जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक. मोर्चाच्या नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येणार. नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे बैठकीला उपस्थित राहणार. 5 जुलैच्या मोर्चानंतरही एकत्र यायचं का याबाबतचा निर्णय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच घेतील. अनिल परब आणि बाळा नांदगावकर यांनी केलं स्पष्ट. मोर्चा आधीच ठाकरे बंधूंचे 2 शिलेदार माझा कट्ट्यावर एकत्र. 5 तारखेचा मोर्चा भव्यदिव्य असेल. भाजपालाही असा मोर्चा जमणार नाही. अनिल परबांचा विश्वास. मोर्चा यशस्वी करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना, मनसेची जोरदार तयारी. मराठीच्या मुद्द्यावर 2 भाऊ एकत्र येत असतील तर इतरांच्या पोटात पोटशूळ उठण्याचं कारण काय? ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंतांचा विरोधकांना टोला. 5 जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही नेता सहभागी होणार नाही. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. तर आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, तटकरेंचं वक्तव्य. हिंदीच्या मुद्द्यावर 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाला आंबेडकरी संघटनांचा पाठिंबा. मनसे नेते संदीप देशपांडेंची भेट घेत पाठिंबा जाहीर केला. आम्ही कोळी आहोत. हिंदी सक्ती केल्यास आमचे कोयते बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत. हिंदीच्या मुद्द्यावर मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा. डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेच्या बसवर माय मोरो मावशी जगो बॅनर. शिक्षण क्षेत्रातून हिंदी सक्ती विरोधात आवाज. साताऱ्यात हिंदीच्या मुद्द्यावर मनसेची स्वाक्षरी मोहीम. स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद. नांदेडमध्ये हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरे ब्रँड अशा आशयाचे बॅनर. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची इच्छा अनेक मनसे आणि ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचं चहापान. सह्याद्री अतिथीगृहावर सरकारकडून चहापानाचं आयोजन. विरोधी पक्ष चहापानावर बहिष्कार टाकण्याची दाट शक्यता. रवींद्र चव्हाणांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार. चव्हाणांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या घोषणेसाठी भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन. वरळी डोम इथं 1 जुलैला सायंकाळी 4 वाजता होणार भाजपचं महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन. नारायण राणे सहजासहजी मोठे नाही झाले. मर्डर, मारामाऱ्या भानगडीत सगळं केलं. शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य. राणेंचं कौतुक करता करता बोलून गेले गंभीर. मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी सुरू. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीची स्थापना. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का. माजी महानगर प्रमुख विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. 7 माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनाही यावेळी पक्षप्रवेश होणार.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी घेतली विलास शिंदेंची भेट. विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नागपूर शहर प्रमुख राजू तुमसरे, अजय दलाल यांच्यासह अनेक स्थानिकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. नागपूरचा सराईत गुंड युवराज माथनकरचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश. युवराज माथनकर विरोधात लूट, खंडणी आणि हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती, मात्र यातून त्याची निर्दोष सुटका झाल्याची माहिती. जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घेईन. सेनेचे आमदार नरेंद्र बोंडेकरांचा भाजप आमदार परिणय फुकेंवर प्रहार. पक्षप्रवेशावर काही नेते विघ्न आणत असल्याचा बोंडेकरांचा जाहीर सभेमध्ये आरोप. शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर. बारामतीतील सायन्स सेंटरच्या कृषी विज्ञान केंद्र इथं टेक्नॉलॉजी डिमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्टचं उद्घाटन करणार. तब्बल 9 वर्षांनंतर झालेल्या सहकार क्षेत्रातील दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस, शिंदे सेना आणि भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पॅनलचा प्रत्येकी 6 जागांवर विजय. दोन्ही पॅनलला स्पष्ट बहुमत नाही. नोकरदारांसाठी आधार असलेली डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली. महागाईचा वाढता भार आणि प्रवासातील जोखीम या पार्श्वभूमीवर जून 2025 पासून डब्याच्या दरात 200 रुपये वाढ करण्याचा निर्णय. सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी. सपाटेंच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरमटकर यांची नियुक्ती. शिंदे सेनेच्या माजी नगरसेवक मोहन उगलेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल. वारंवार पीडित महिलेचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप. कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आज मराठा समाजाची आंतरवाली सराटीत राज्यस्तरीय बैठक. मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं, आता काय मिळवायचं आहे यावर चर्चा होणार. मनोज जरांगेंची माहिती. आंतरवाली सराटी इथं बैठकीला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी द्या. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचं जिल्ह्यातील टोल प्रशासनाला पत्र. परभणीच्या पोखरणीत शक्तीपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक संपन्न. कुठल्याही परिस्थितीत मोजणी करून न देण्यावर शेतकरी ठाम. अवैधरित्या राज्यात राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांची आता विविध स्तरावरून दखल घेतली जाणार. बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं गृह विभागाकडून शासन परिपत्रक जारी. 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर. जवळपास मागील 1.5 महिन्यांपासून विद्यार्थी 11वी प्रवेशाची वाट पाहत आहेत. सर्वात मोठं स्क्रॅपिंग सेंटर एसटी महामंडळाच्या 100 एकर जागेवर उभारणार. त्याद्वारे उत्पन्नाचा वेगळा आणि शाश्वत स्रोत भविष्यात एसटीला निर्माण होईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं प्रतिपादन. रायगडच्या मुरुड बस आगारामध्ये 5 नवीन बसेस दाखल. आमदार महेंद्र दळवींच्या हस्ते नव्या बसचं लोकार्पण. बीडमध्ये कोचिंग क्लासमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात फरार 2 शिक्षकांना अटक. बीडजवळील लिंबागणेश परिसरातून विजय पवारला ताब्यात घेतलं, तर प्रशांत खाटोकरला चौसाळा भागातून अटक. एएसआय अब्दुल कलाम हत्या प्रकरणी 3ही आरोपींना रात्री ताब्यात घेतलं. एका पोलिसाची हत्या झाल्यानं अमरावतीमध्ये खळबळ उडाली होती. ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृह बंद असतानाच आता काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार. 7 जुलैपासून काशीनाथ घाणेकर नाट्यगृह 2 महिन्यांसाठी बंद राहणार असल्याची माहिती. कल्याणमधील मेट्रोच्या कामात पुन्हा मराठी प्रांताचा वाद चव्हाट्यावर. मराठी मुलांना कामावरून काढा. मेट्रोचं काम करणाऱ्या ठेकेदारांना कंत्राट कंपनीच्या एमडीची फोनवरून धमकी. मुंबई गोवा महामार्गाला तडे. महामार्ग विभागाच्या ढिसाळ कामकाजावर खासदार सुनील तटकरे संतापले. महामार्ग विभागाला दिल्या दुरुस्तीच्या सूचना.
डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गिरगाव आश्रमशाळेतील वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या. 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं गळफास घेत संपवलं जीवन. कारण मात्र अद्याप अस्पष्ट. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांकडून एका भोंदूबाबाला अटक. हिडन ॲपच्या माध्यमातून महिलांच्या खासगी क्षणांवर लक्ष ठेवायचा. धाराशिवमध्ये पवनचक्की विरोधात उपोषणाला बसलेल्या 2 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली. दोन्ही शेतकऱ्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात केलं दाखल. पवनचक्की कंपन्यांनी फसवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. अमरावतीत एएसआय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या. एका चारचाकीनं दुचाकीस्वार पोलीस अधिकाऱ्याला उडवलं. त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केले. या प्रकरणी एक आरोपी जखमी अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात. वर्ध्यात शेतीच्या वादावरून चुलत भाऊ आणि काकूची कुऱ्हाडीनं हत्या, तर आरोपीचीही विष प्राशन करत आत्महत्या. बुलढाण्यातील हतेडी बुद्रुक गावात सख्ख्या भावाचा भाऊ आणि बहिणीवर जीवघेणा हल्ला. मित्राच्या मदतीनं जुन्या वादावरून हल्ला केल्याची माहिती. तिघांविरोधात गुन्हा दाखल. नांदेडमध्ये गोदावरी नदीत उडी मारत 40 वर्षीय व्यक्तीकडून आत्महत्येचा प्रयत्न. जीवरक्षक दलानं वाचवले प्राण. पत्नीकडून छळ होत असल्याची खिशात चिठ्ठी लिहिली होती. ठाण्याच्या मुंब्रा रेतीबंदर खाडीजवळ लोकलमधून पडल्यानं तरुणाचा मृत्यू. गर्दीमुळे दरवाजात उभं राहून तरुणाचा प्रवास. अचानक तोल जाऊन खाडीत पडल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू. कोकणातल्या एसटी बस सेवेची दयनीय अवस्था. फक्त 3 नटबोल्टवर धावणारी एसटी बस प्रवासांसाठी वापरण्यात आल्याचा प्रकार. प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा प्रवाशांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या बालानगरमध्ये शेततळ्यात पडल्यानं रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू. निवृत्ती गोरडे असं मृत्यू व्यक्तीचं नाव. अमरावतीत शेतात पेरणी करताना चालकासह ट्रॅक्टर विहिरीत पडला. या चालकाचा मृत्यू. अमरावती तिवसा तालुक्यातील वऱ्हा गावच्या पंचक्रोशीमधील घटना. बीडच्या माजलगावमध्ये पोलिसांची अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई. पिकअपसह 20,53,000चा मुद्देमाल जप्त. विठ्ठलाच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूरच्या 12व्या पत्राशेडच्या पुढे. भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसंच ठिकठिकाणी स्वच्छतागृह देखील उभारली आहेत. पंढरपुरात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगरांचा व्हीआयपी दर्शनासाठी मंदिर प्रशासनावर दबाव. 21 कार्यकर्त्यांना दर्शन देण्यासाठी बांगरांचं पत्र. व्हीआयपी दर्शन बंद असतानाही लोकप्रतिनिधी आग्रही. वीर आणि उजनी धरणातून चंद्रभागेत होणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी. त्यामुळे पुराचा धोका टळलाय. वारकऱ्यांना आता चंद्रभागेत स्नान करता येणार. निमगाव केतकी इथं मुक्कामी असलेली संत तुकारामांची पालखी आज इंदापूरच्या दिशेने रवाना होणार. तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम इंदापूरमध्ये असणार. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज फलटणहून पुढे रवाना होणार. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम हा बरड इथं असेल. सिंधुदुर्गच्या कुणकेश्वरमधील समुद्रकिनारी 4 फूट उंच लाटा. किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. लाटांमुळे मळई खाडीच्या पाणीपात्रामध्ये वाढ. सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा ओसंडून वाहतोय. निसर्गाचं हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी धबधबामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. पाकिस्तानमधील स्वास्त नदीच्या पुरात एका कुटुंबातील 18 पर्यटक वाहून गेले. पाकिस्तान सरकारकडून मदत मिळावी म्हणून लोक प्रतीक्षेत. बिहारमध्ये मतदारांच्या छाननीवरून मोठा वाद. 2003 नंतरच्या मतदारांना द्यावा लागणार नागरिकत्वाचा पुरावा. बुधवारचे अधिकारी घरोघरी जाऊन करणार पडताळणी. पाकिस्तानमध्ये 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. जीवितहानीची अद्यापही माहिती नाहीये. अवकाशातून शुभांशु शुक्लांची पंतप्रधान मोदींसोबत खास बातचीत.
ऑक्सिओम 4 मोहीम नव्या युगाचा शुभारंभ करणारी पंतप्रधान मोदींकडून शुभांशू यांना शुभेच्छा. जलियान डिक्रूज दुसऱ्यांदा झाली आई, इंस्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती. भारतानं इंग्लंड विरुद्धची पहिली T20 97 धावांनी जिंकली. स्मृती मंधनाचं शतक, नवोदित श्री चरणीच्या 4 बळींच्या जोरावर भारताचा विजय. 211 धावांचं आव्हान देऊन भारतानं इंग्लंडला 113 धावातच गुंडाळलंय. स्मृती मंधनाचं T20 मध्ये पहिलं शतक, 62 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 15 चौकारांच्या सहाय्यानं 112 धावा केल्या. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक करणारी पहिली भारतीय आणि 5वी जागतिक महिला ठरली आहे.